आपण काय करू, काटाच काढूया त्याचा. ती जमीन जरा विकायचा विचार चालला होता. तुझ्या बापाने जर तवाच वावर ऐकली असती तू लग्न तरी झालं असतं का? अहो आज त्यांनी तुमची कॉलर धरली, उद्या तो तुम्हाला मारायला बसलाय. एकाचा काटा काढायचा होता. काटा कुणाचा? अरे मला एकाची सुपारी भेटली. कोणाची? कोणाची काय? तुझीच. अरे अक्षरशः तुम्ही माणूस माराय पाठवला होता मला. इथपर्यंत मजल गेली का तुझी? त्या माणसाने जरी मला मारला असता ना तरी मारताना आशीर्वादच देऊन मेलो असतो तुला. तात्या अरे जरा बोलायचं होतं. बोल की. ते आपली माळावरची ती जमीन जरा विकायचा विचार चालला होता. झालं का तुझं तुंतुन चालू? हा अरे 10 वेळा सांगितलं ना तुला, जागा ऐकायचं काय काढत नको जाऊ. बघ तू जमीन पिकव, नसन पिकवता येत गडी ठेव. गडी नसन होत खांडानी दे, वाटेनी दे. काही नसन होत निदान गप तरी बस. तात्या आता तरी आम्हाला नीट सुखाने जगू द्या की. वडील होते तेव्हा पण तुम्ही विकू नाही दिले त्यांना, आता आम्हालाही विकू देत नाही. तेच चाललंय तुमचं. अहो तात्या विकू दे की हो, काय एवढं? वडील होता ना तुझा तेव्हा आज्यानीच मला सांगितलं होतं तुमच्या. तुझ्या बापाला होता दारूचा नाद. तो म्हणला याला इकून देऊ नको, याच्या नावावर बी होऊ नको देऊ. तो सगळी इकून खाईन, याच्या पोराच्या नाव काय असेल ती कर. पण तुझी तीच लक्षणं दिसायला लागल्यात मला. आता काय करायचं? उद्या पोर बाळ झालं सुनबाई, तुला कळलं पाहिजे काय खायचं त्या पोरांनी. तात्या आता तुम्ही लय बोलताय बरं काय. तुम्हाला दरवेळेस आम्हाला आडवस लावायचंय का? हे बघ तुला आधी सांगितलंय ना, आता बी सांगतोय. मला काय तुला आडव्यात लागायचं नाही आणि या आयुष्यावर जास्त बोलायचं नाही. हा तुला पैशाची अडचण असेल मी मदत करतो. काय धंदा व्यवसाय चालू करायचा असेल मी भांडवल देतो. काय नाही करायचं ना आपण न्यार तरी राहा, पण जागा ऐकायचं नाव काढू नको. ते मला काय सांगू नका. मी जमीन विकणार आहे मला माहित नाही. ते तुम्ही वडील होते तेव्हा पण तुम्ही वाटण्या करू दिल्या नाही, आणि आता आम्हाला तेच हाल करताय आमचे तुम्ही. हाल करतोय का तुझं? हो मग काय चालवलंय? अरे तुला कमी काय पडून दिलंय मी? बापानंतर सगळंच तर मीच केलंय ना. काय केलं आडव्यात तुम्ही? लावायचं नाही, आडव्यातच लावतात ते दरवेळेस काय आडव्यात लावतोय ग? आणि म्हणतात कमी पडून काही दिलं नाही. काय केलं तुम्ही? तुमच्याच लेकरा बाळांना मोठं करायचं चाललंय तुमचं. आम्ही थोडीफार जमीन विकून थोडंफार काहीतरी करू ना त्याचं. अरे जमीन इकायचं नाव कशाला काढता बाबा? इकायचं ठीक आहे, परत घेणं होणार आहे का तुमच्याच्यानी? ते बघू ना आम्ही आमचं काय करायचंय ते. अहो आता ह्याच्यात केलं पुढे होणार नाही का? घेणं होणार नाही का परत? अरे घेणं होणार नाही का म्हणजे कशावर न घेतानाच तुम्ही? जागाचं रेट कायम वाढत जाते ते. तुमच्याच्यानी परवडणार आहे का जमीन घेणं? आपण कशावरनं नाही घेणार? तुम्ही असं का म्हणताय? तुम्ही सगळं निगेटिव्हच बोलताय. ह्या बघा तुम्हाला आहे ना काय करायचं असेल तुम्हाला एकदाच सांगतो मी, इकू नका. मला आधी आहे ना तुम्ही गुंठाभर वावर घेऊन दाखवा, मग मी सांगतो काय इकायची ती इका तुम्ही. अगं यांचं हे असंच आहे. माझ्या वडिलांना पण शिव्या देऊन देऊन फार बेजार केलं. उठता बसता शिव्या दिल्या, आणि आता आपल्यासोबत पण हेच चाललंय यांचं. तेच म्हणणार होते मी, माणूसच तसलाय. अरे बाबा तुला मी बडबड केलेलं दिसलं, बापाला शा दिलेलं दिसलं, पण हे नाही का दिसलं तुझ्या बापाने जर तवाच वावर ऐकली असती तू लग्न तरी झालं असतं का? लग्न जमवताना हिच्या बापाने आधी काय विचारलं? पोराला वावर किती? अरे त्या जमिनीमुळे तुम्हाला किंमत आहे. हे बघा, आणि परत हे विषय घेऊन माझ्यापाशी येऊ नका. तुम्हाला काय तक्रार करायची असेल ना सरळ गावात कुठल्या बी मोठ्या माणसाकडे जा आणि सांगा माझं म्हणणं. अगं हे भिकार चोटच आहे. आपली सगळी जमीन हडपणार आहे, मला 100% माहिती ना. नीट बोल ना. ए नीट बोल ना काय? आप्पा मला पण हात उचलता येतो बरं का. मी बी मग हा माझ्या हात उचलतोय तू? आणि मग? हा? अरे एवढा मोठा झाला तू चुलते हात उचलायला लागला? आणि मग काय? काय म्हणजे तुझ्या आता हे बघ, हे बघ इथं टाकेन तुला बघ. तात्या, लय होतंय तात्या. मी पण माझा पुढे बघणार नाही. हा माग पुढे बघणार नाही म्हणजे खुशाल वावर काय निघलाय तू? काय कोणाला सांगतो रे? हा. तुला काय करायचं ते कर. पळ. तात्या मागच पडेल बरं, तुम्हाला सांगतो मी. हा बघून घेईन आता काय करायचं ते. जा चल ग चला. बघू. या आपण ना तळपाय काय पायाच्या मस्तकात घातली माझ्या बघात पार. अहो या तात्याला ना खरंच काहीच कळत नाही, नुसता मुळाशी उठलाय आपल्या. तुमच्या हात उचलला त्याने आता. तात्याने लय आती केले. आता आपलं स्वतःच असून स्वतःला खाऊ द्याय ना ते. अहो अशीच माणसं असतात स्वतःची, जे आपली जेवढी आपली ना तेवढी परकी असतात. काहीतरी केलं पाहिजे आपण. त्याला आपलं सुख बघवत नाही ना.
अहो आज त्यांनी तुमची कॉलर धरली, उद्या तो तुम्हाला मारायला बसलाय. तो मी कसा काय मारेल? म्हणते ऐका, मला ना खरंच आता काय सुचना झाले. त्याशिवाय आपण काय करू, काटाच काढूया त्याचा. मलाही तेच वाटतंय, कारण हे असंच जर चालू राहिलं ना, हे आपलं काहीच चालू देणार नाही. नाहीच चालू देणार, काटा काढलाच पाहिजे. काहीतरी करा आणि त्या माणसाचा काटाच काढून टाका. मला माहिती आहे त्याला कसं सरळ करायचं ते. एक माणूस आहे माझ्याकडं, त्याच्याकडे जातो आणि बरोबर याचं सगळं सूत्र हलवतो. हा चल लवकर ते काय ते होऊ द्या. चल ये. बोल, काय काम आहे? भाऊ, एक महत्वाचं काम होतं तुमच्याकडं. बोल. एकाचा काटा काढायचा होता. काटा कुणाचा? हाय माझा चुलता आहे, पण लय वळवळ करतोय, पक्का डोक्यात बसलाय. काम झालं म्हणून समज, 2 दिवसात काम होईल. पैशाचं काय? तुम्ही सांगा ना, तुम्ही म्हणाल तेवढं मी पैसे द्यायला तयार आहे. फक्त तो माझ्या आडवा जातोय तेवढा त्याला माझ्यापासून लांब करा. काटा काढला म्हणून समज, जा तू. 2 दिवसात काम होईल तुझं. पण कोणाला कळता कामा नाही. ह्या कानाची त्या कानाला खबर होणार नाही. चालतंय, ठेवतो मी पैसे तयार. ठीक आहे. नेमका कोण माणूस आहे हा? घरच्याच माणसाला संपवा निघालेत. ठीक आहे, काटा काढूनच टाकतो त्याचा. नमस्कार. राम राम, या बसा. तुम्ही स्वपन तात्याच का? हा स्वपात दात्या. तुम्ही कोण पाहुणं? तुम्ही ओळखलं नाही मला? अरे मी तुझ्या लहानपणीचा मित्र. लहानपणीचा मित्र? अरे लख्या लख्या नव्हतोय होय, होय. हा हिला लय दिवसांनी आला बघ. मग कस काय माझी आठवण आली अचानक? हा आलो भेटायला. बरं आहे. अरे तू काय लहानपणी होतं बरं का संग आपण. आईला पण मधनच कुठे गेला तू निघून काय माहिती या काही की. तुला माहिती आहे ना, आपली कामं चालत होती. आईला ते कानावर आलतं बरं का तुझ्या हातून एक माणूस गेल्याचं. पण कस काय रे ते झालं? झालं, कुणावर अन्याय होत असेल ना तर आपण उभं राहत असतो. हिला ती सवयच आहे बरं का तुझ्या आधीपासून. चांगली, चला जे झालं ते झालं. काय झालेल्या गोष्टी काढत बसायच्या नाही. मग आता असतो कुठं तू? काम बिम काय करतो? आता पण तेच काम करतो. लख्या, हा, तू काय अजून सुधारला नाही. आधी तसलाच रगील होता, आला तर दाढी पिकायला लागली तरी रगिली. मग काय तू स्वतः करतो का पोरं बी रेत हाताखाली? नाही, स्वतःच करतो मी. हा तिच्या आईला. बरे. अरे पण ते सगळं झालं, इकडं कुठल्या पाहुण्याकडे आलता? अरे मला एकाची सुपारी भेटली. आमच्या इथली? हा. कोणाची? कोणाची काय? तुझीच. माझी? हा. अरे तुझ्याच पुतण्याने दिली होती सुपारी. माझ्या पुतण्यानी? हा. आईला काय ना त्याला किंमतच नाही राहिली बघ. अरे चुलता ह्यो बापाच्या जागी असतो हे कळण का नाही कधी यांना? काय बोलावं काय कळना आता. अरे काय असेल ते मिटून टाक. कसलं? काय तुमचे वाद जे असते ते मिटून टाक.
आज तो माझ्याकडे आला, उद्या तो दुसऱ्याकडे जाईल. अरे वादाचं कुठं काय तवा, घरातला विषय. तुला माहिती आहे का काय अडचण? त्याला पाहिजे त्याची जमीन नावावर करून, नावावर करून द्यायला माझी काय हरकत नाही. पण तो काय करतोय म्हणतोय आता इकून टाकायची. तुम्हाला सांग, इकून टाकून जमत असते का जमीन? अरे पुढे पोरं बाळ काय खाते आणि पुढच्या पिढीने काय बघायचं आता जमीन इकल्यावर. म्हणून मी म्हणतोय बाबा जमीन देणार नाही मी इकण्यासाठी. हा, त्याला कसायची असेल, कष्ट करायचं असेल तर मी द्यायला तयार होतो ना. अरे तुला तर माहिती आहे ना, आपण लहानपणा बसून ओळखतो एकमेकाला. रुपया खाल्लाय का मी कोणाचा कधी? बरोबर. कोणाचे पैसे बुडवलेत का? मग माझ्या घरात मी असा हलकटावानी वागण होई? अरे तो खून खराब होण्यापेक्षा फुकून टाक त्याच्या नावावर जमीन. कशाला हे करत बसतो जास्ती. नाही, ते बी खरं आहे बरं का. पोरं जर या थराला जात असतील ना तर जाऊ दे, मरू दे. काय त्याला करायचंय? ज्याचा हात मोडन त्याच्याच गाड्यात पडन. त्याची गाडी येतो आणि काय असेल ते निकाल लावून टाकतो त्या जमिनीचा. मरूत तिकडे. लावून निकाल त्याचा. चालतंय, चल येतो मी. आजच तहसीलला जातो आणि काय असेल ती कागदपत्र करून घेतो आणि सुटता यायला पडत ना. मरूत तिकडे. झालं असेल ना आतापर्यंत काम? करण तो त्याचं मी मागचं लय ऐकलेलं आहे. त्याने लय जणांना असं सरळ केलेलं आहे. हे बघ, एकदा का हा संपला ना विषय सगळा, एकदम मस्त लाईफ जगू बघ. हा, ते तर होणारच आहे. आतापर्यंत जगलो रडत खडत. ते बघा, उद्या तहसीलला या. काय असेल ना जमिनीचा निकाल लावून टाकू. म्हणजे नक्की काय करायचं तुम्हाला? काय करायचंय म्हणजे तुमची जमीन तुमच्या नाव करून टाकतो ना एकदाची. अरे अक्षरशः तुम्ही माणूस माराय पाठवला होता मला. इथपर्यंत मजल गेली का तुझी? अरे लोक म्हणतात चुलता बापाच्या जागी असतो. आणि काय चुकीचं सांगत होतो मी तुम्हाला, पण तुम्ही फार मारेकरी घातलं माझ्यावर. अरे नशीब ते ओळखीचाच होता माझ्या. सगळं सांगितलं त्याने मला, काय काय केलं, काय काय बोलला तू. चालते, तुमच्या डोक्यात चांगलं शिरत नाही ना. या उद्या काय असेल तिचं मी तुमच्या नाव करतो. टाका फुकून आणि व्हा भिकारी. फक्त जमीन जेव्हा इत्ताल ना तुम्ही, त्याच्यानंतर एक दिवस तरी असा येईन त्या चुलत्याचा एक एक शब्द तुला आठवण बघ. तयारी ठेवा, वाटोळे पुढं. काय रे, आता कसलं काम आलं तुझं? मी दिलेलं काम नाही केलं तुम्ही, वरून त्याला माझं नाव सांगितलं. वय गावात इज्जत राहील का माझी? तुझी इज्जत कसली रे? तुझी इज्जत? अहो आम्ही पैसे देणार होते तुम्हाला, काय फुकट काम करून नव्हतं घेणार तुमच्याकडून. अरे पैसे देणार होता म्हणून काय त्याला मारू का मी? आता चांगला माणूस वाईट माणूस हे काय आलं मधी? काम दिलं तर काम करायचं होतं तुम्हाला. अरे तो तुझी जमीन तुझ्या नावावर करायला लागलाय. तात्या, आता काय? मला माझ्या चुकीची जाणीव झाली तात्या. मी लय वाईट बोललो तुम्हाला, मारेकरी घातले. माझं चुकलंच तात्या. काय नाही पोरा, शेवटपर्यंत तुला तुझा चुलताच कळला नाही. अरे मान्य आहे मला, मी तुझ्या बापाशी भांडलो, तुझ्या मनाजोगतं वागत नाही. अरे पण काहीतरी कारण आहेत ना त्याला. आम्ही जुन्या विचाराची माणसं आहेत. आणि तुला एक सांगतो, जमीन येत सगळे, नाही तर काय करणार रे पुढच्या पिढीचं बी. अरे तुझ्या बापाशी बी मी भांडलो तुझा चेहरा डोळ्यासमोर ठेवून, का माझ्या पुतण्याला जमीन राहायची नाही. ह्या दारुड्याच्या नावं केली तर तू सगळी इकून टाकेन. आणि आज बी मी तुझ्या नावावर करीत नाही, कारण तू ऐकतोय म्हणून.
जाऊ द्या, कसं आहे शेवटी ज्याला त्याला त्याचं आयुष्य जगण्याचं स्वातंत्र्य आहे. तुम्हाला जे करायचे ते करा. उद्या तुमच्या नावावर जमीन करून टाकतो. एकायची तर एका. नाही आपण मी शब्द देतो तुम्हाला, मी शेवटपर्यंत जमीन विकणार नाही. काय ग, हो. आम्ही नाही विकणार शेवटपर्यंत जमीन. बस झालं, माझी मला चूक कळली हो. आता परत काही नाही, दुसरं काही करायचं नाही मला. तुम्ही म्हणताल तसंच करणार. अरे पोरा, त्या माणसाने जरी मला मारला असता ना, तरी मारताना आशीर्वादच देऊन मेलो असतो तुला. अरे काही गोष्टींसाठी बोलावं लागतं वाईट वक्त, पण असं मनाला नको लावून घेऊ. माझ्या पोरांच्यातून तुझ्यात कधी अंतर नाही ठेवलं मी. तुझी सगळी हाऊसमौज घेऊन केली मी. अरे लहानपणी तुला खांद्यावर घेऊन फिरलोय, लक्षात कसं नाही राहत तुझ्या. विसर पडला होता आता. पण आता नाही विसर पडणार. जाऊ द्या, झालंय गेलंय ते सोडून द्या. आणि तुला जर एवढी जबाबदारी असेल ना आता, तर खरंच उद्याच तुझ्या नावावर जमीन करतो मी. काय नाही, फक्त अख्ख्या गावाला ह्यावा वाटन अशी ती जमीन ठेवा. अरे विहीर पाडा, बोर घ्या, बागायत करा, पण जमीन हिरवीगार करा. ती काळी आई तुम्हाला आशीर्वादच देईन बघा शेवटपर्यंत. नक्की आप्पा, माफ करा आप्पा, पाया पडतो. राहू दे.